नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन संकल्पना इथे बघणार आहोत. अध्यापन प्रतिमान. या अध्यापन प्रतिमानाचा उपयोग हा नवीन शिक्षक होऊ घातलेला जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी, तसेच बी-एड अभ्यासक्रमामधील किंवा डी-एड अभ्यासक्रमातील सर्व प्रशिक्षणार्थी, त्याचप्रमाणे वर्गाध्यापनामध्ये रोज नेहमीच्या रुळलेल्या शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने अध्यापन कसं करावयाचं यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचा हा घटक, ज्याला आपण अध्यापन प्रतिमान असं म्हणतो. तर बी-एड अभ्यासक्रमामध्ये याचा विचार केला तर आपण कोर्स नंबर 103 लर्निंग अँड टीचिंग यामध्ये प्लॅनिंग फॉर इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे अध्यापनाचं उत्कृष्ट नियोजन कसं केलं पाहिजे, प्रभावी नियोजन कसं केलं पाहिजे, हे आपण यामध्ये बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला मॉडेल्स ऑफ टीचिंग बघत असताना अध्यापन हे कसं होतं याचा विचार जर आपण केला तर अध्यापनाची प्रक्रिया ही काही घटकांवर आधारित असते. ज्यावेळी अध्यापन घडून येतं त्यावेळी त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येतात. माहितीचे आदानप्रदान त्यामध्ये होत असतं. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व याचा विकास त्या ठिकाणी घडून येत असतो. काही ठराविक घटकांच्या माध्यमातून चिकित्सक विचार प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येते आणि अध्यापनातूनच वर्तन बदलसुद्धा त्या ठिकाणी घडून येत असतो. मग जर अध्यापन ह्या घटकांवर आधारित असेल तर या ठिकाणी एक सैद्धांतिक व्याख्या इथे बर्टन यांनी केलेली आहे. अध्यापन म्हणजे अध्ययनाला चालना देणे, मार्गदर्शन करणे, दिशा देणे आणि प्रोत्साहन देणे. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची बाब ही आहे की शिक्षकाची भूमिका इथे कसली असली पाहिजे, तर ती चालना देणाऱ्याची, मार्गदर्शन करणाऱ्याची, दिशा देणाऱ्याची आणि प्रोत्साहन देणाऱ्याची ही मुख्य भूमिका ही शिक्षकाची असणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आता अध्यापन प्रतिमान जे आहे, तर अध्यापन प्रतिमान म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे शिकवणे आणि प्रतिमान म्हणजे नक्की काय? तर प्रतिमान म्हणजे असा एक आराखडा, अशी एक विशिष्ट पद्धती किंवा असा एक विशिष्ट आकृतिबंध, की ज्याच्या माध्यमातून आपण एक विशिष्ट पद्धतीने अध्यापन करणे अभिप्रेत असते. या ठिकाणी काही व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. त्यात ब्रूस जॉयस आणि बिल मार्शा या मानसशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या दिलेल्या आहेत, यांच्या मते अध्यापन प्रतिमान हा शिक्षक कृतींना मार्गदर्शन करणारा आणि अनुदेशन साहित्याची रचना करण्यात उपयुक्त ठरणारा एक आराखडा किंवा आकृतिबंध असतो. ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये सुस्थिर तत्वांच्या आधारे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने करावयाच्या वातावरण निर्मितीची योजना म्हणजे अध्यापन प्रतिमान असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच या ठिकाणी अपेक्षित असं आहे, की कुठलंही टीचिंग असेल, तर ही टीचिंग करत असताना तुम्हाला एक सुस्थिर नियोजन त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि अध्यापन करत असताना जसं तुम्ही हर्बर्टची पंचपदी आत्ता वापरता आहात, तर त्याप्रमाणे मात्र वेगळ्या पद्धतीनुसार, वेगळ्या आकृतिबंधानुसार त्या ठिकाणी तुम्ही एक सुस्थिर नियोजन तुम्ही तुमच्या पाठाचं करणार आहात, अध्यापनाचं करणार आहात. यालाच आपण वर्गाध्यापनात अथवा अन्य परिस्थितीत अध्यापनातील शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रियेसंबंधी शास्त्रीय तत्त्वांवर आधारित असा तयार केलेला आकृतिबंध किंवा आराखडा म्हणजे अध्यापन प्रतिमान होय, असं वेगळ्या भाषेमध्ये सुद्धा म्हणू शकतो. तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जी आंतरक्रिया घडून येणं अपेक्षित आहे, तरी ती आंतरक्रिया ही शास्त्रीय तत्त्वांवर आधारित आहे. शास्त्रीय तत्त्वांवर आधारित आहे म्हणजे आपण ज्यावेळी अध्यापन करणार आहोत, तर त्याच्या आधीच आपल्याला ही पूर्वनियोजन यासाठी करणं आवश्यक आहे, की विद्यार्थ्यांना याच्यातून काय निष्पत्ती मिळणार आहे आणि म्हणून शास्त्रीय तत्त्वांवर आधारित ज्यावेळी आकृतिबंध किंवा आराखडा तयार केला जातो, त्याला त्या नियोजनाला किंवा त्या अध्यापनाला अध्यापनाचं प्रतिमान असं म्हटलं जातं. आता आपण अध्यापन प्रतिमानांची काही वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. अध्यापन प्रतिमान कोणतीही असो, तशी अध्यापन प्रतिमान अनेक नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. परंतु प्रत्येक अध्यापन प्रतिमानाचं जर वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं तर प्रत्येक अध्यापन प्रतिमान हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे. अध्ययन निष्पत्तीविषयी त्याच्यामध्ये स्पष्टता असते. म्हणजे कोणतंही अध्यापनाचं प्रतिमान तुम्ही वापरा अध्यापन करत असताना, मात्र त्यातून विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय निष्पत्ती होणार आहे, ज्ञानार्जन कोणत्या प्रकारचं होणार आहे, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात, विद्यार्थ्यांच्या कृतीत, विद्यार्थ्यांच्या वर्तनात कोणता बदल घडून येणार आहे, ही अध्ययन निष्पत्ती आधीच निश्चित असते किंवा त्याची स्पष्टता आधीच असते. अध्यापन प्रतिमान घेत असताना वातावरणाविषयी जी स्पष्टता आहे, तर ती सुद्धा आधीच आपल्याला नियोजनाच्या वेळी निश्चित करता येते. त्याचबरोबर अध्यापन केल्यानंतर अध्यापनाची प्रगतीची कसोटी आपल्याला घेता येत असते. कोणतंही अध्यापन प्रतिमान तुम्ही वापरा, तर त्याची प्रगतीची कसोटी म्हणजे प्रगती कुठपर्यंत झालेली आहे याचा पडताळा आपण घेऊ शकत असतो. त्याचबरोबर कोणत्या अध्यापनाच्या बाबतीमध्ये कोणती कृती करणं आवश्यक आहे,
अध्यापन ज्या पद्धतीचं असेल त्यानुसार कोणत्या वेळी कोणती कृती ही शिक्षकाने केली पाहिजे आणि कोणती कृती ही विद्यार्थ्यांनी करावयाची आहे याबाबतची सुस्पष्टता ही अध्यापन प्रतिमानांची असते. मग कोणतंही अध्यापन प्रतिमान असेल तर त्यामध्ये ह्या 5 गोष्टी किंवा 5 वैशिष्ट्ये ही त्याची आपल्याला निश्चित मात्र या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर अध्यापन प्रतिमानांची वेगवेगळी कार्ये असतात. त्यातली मुख्य 3 कार्ये आहेत. तर सगळ्यात पहिले की अध्यापनासाठी, अध्ययनासाठी मार्गदर्शन करणे, अध्यापन प्रतिमानांच्या माध्यमातून अभ्यासक्रमाचा विकास साधणे, त्यानंतर शैक्षणिक साधनाविषयी स्पष्टता आणि अध्यापनातील प्रगती. आता शैक्षणिक साधनाविषयी स्पष्टता म्हणजे काय? तर ज्यावेळी आपण अध्यापन प्रतिमानाच्या माध्यमातून एखाद्या पाठाचं नियोजन करणार असू, त्यावेळी त्या अध्यापनामध्ये कोणत्या शैक्षणिक साहित्याचा वापर आपण करावयाचा आहे, याची स्पष्टता आपल्याला हे अध्यापन करण्याच्या आधीच त्या ठिकाणी निश्चित करावी लागते. आणि म्हणून त्याची स्पष्टता त्या ठिकाणी होत असल्यामुळे अध्यापन करणं किंवा अध्यापन प्रभावी करणं हे जास्त सोयीचं त्या ठिकाणी होत असतं. आणि मग अध्यापनातील प्रगती ही सुद्धा गोष्ट त्या ठिकाणी अध्यापनाच्या कार्यामध्ये मोडते. आता अध्यापन प्रतिमानांची गृहीतके ही मुख्य 2 गृहीतके आहेत. तर अध्यापन प्रक्रिया जी आहे, तर ह्या प्रक्रियेमध्ये विशिष्ट वातावरण निर्मिती केली जाते. हे गृहीतक आहे. गृहीतक म्हणजे अझम्पशन, की जे आपण अझ्युम करून ठेवलेलं आहे. म्हणजे हे निश्चित आहे की अध्यापन प्रक्रिया जर राबवायची असेल तर त्याच्यात वातावरण निर्मिती करणं आवश्यक आहे किंवा वातावरण निर्मिती केली जाते. अध्यापनात सहभागी व्यक्ती, शिक्षक, विद्यार्थी यांच्यातील वर्तन बदल सुद्धा अपेक्षित असतो किंवा बदल होणे हे गृहीतक आहे. आता यामध्ये आपल्याला अध्यापनातील प्रतिमानांचे मूलभूत घटक बघायचे आहेत. मग अध्यापन प्रतिमान वेगवेगळ्या प्रकारचे आहे. त्यामध्ये जर आपण नावं घेतली तर संबोध साध्यता प्रतिमान आहे, अग्रज संघटक प्रतिमान आहे, पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान आहे, न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमान आहे, भूमिका पालन प्रतिमान आहे. अशी अनेक प्रतिमानांची जर आपण नावं घेतली तर कोणत्याही प्रतिमानाचा ज्यावेळी आपल्याला अभ्यास करावयाचा असतो या कोणत्याही प्रतिमानांचा जर तुम्ही मूलभूत घटकांचा विचार केला तर त्यामध्ये काही सामायिक मूलभूत घटक असतात. त्यातला पहिला मूलभूत घटक आहे तो उद्देश. याच्यामध्ये 2 उद्देश असतात किंवा 2 उद्दिष्ट असतात. एक अध्यापनाचं उद्दिष्ट आणि दुसरं पोषित उद्दिष्ट. आता अध्यापनाचं उद्दिष्ट आणि पोषित उद्दिष्ट याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. घर बांधणे हे पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी जर बघितलं तर घर घर बांधणे म्हणजे एक विशिष्ट रचनेनुसार त्या ठिकाणी आपण आपली एक वास्तू तयार करणे आणि राहण्यासाठीचं घर असं त्या ठिकाणी जर आपण म्हटलं तर घर बांधणे हे त्याचं अध्यापनाचं उद्दिष्ट एक झालं. मात्र घर बांधण्यामागचा जो उद्देश आणखी दुसरा पण असतो, की आपल्या घरातील जी कुटुंबातील मंडळी आहेत, 5-6 व्यक्ती ज्या ठिकाणी एकत्रित राहतात, त्या त्या ज्या घरामध्ये ते एकत्रित राहणार आहेत, त्यांच्यामध्ये एक प्रेम, वात्सल्य, ममता, आदर, एकमेकांचा सहवास या सगळ्या गोष्टी पर्यायाने त्या ठिकाणी त्या कुटुंबाला अनुभवायला त्या ठिकाणी मिळतात. दुसरा महत्त्वाचा घटक या ठिकाणी होतो, की ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून घरातल्या मंडळींचं संरक्षण होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आधार त्या ठिकाणी आपल्याला त्या घराचा असतो आणि म्हणून त्या घराच्या बाबतीमध्ये एक वेगळी आपुलकी त्या ठिकाणी तयार होते. तर ही झाली पोषित उद्दिष्ट. घर बांधणे, राहण्यासाठी बांधणे हे जरी अध्यापनाचं एक मुख्य उद्दिष्ट असलं किंवा घर बांधण्यामागचं मुख्य उद्दिष्ट असलं तरी पोषित उद्दिष्ट ही त्या घरापासून मिळणारी आपुलकी, प्रेम आणि त्या घराचं एक संरक्षण, एक आधार या गोष्टीसुद्धा पोषित उद्दिष्टामध्ये मोडतात. आता आपण शैक्षणिक दृष्टिकोनात जर दुसऱ्या एका उदाहरणाचा जर विचार केला तर संकल्पना प्राप्ती प्रतिमानामध्ये एक उदाहरण त्या ठिकाणी दिलं जातं आणि एक संबोध आहे तो विद्यार्थ्यांकडून काढून घेतला जातो. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर एका संबोधापर्यंत किंवा तो संबोध ओळखण्यापर्यंत विद्यार्थ्यांना नेत असण्याची जी प्रक्रिया असते, संबोध ओळखणं, विद्यार्थ्यांना संबोध माहीत होणं, ही गोष्ट झाली अध्यापनाचं उद्दिष्ट. मात्र पोषित उद्दिष्ट काय आहे तर संबोध ओळखण्यासाठी विद्यार्थ्याला ज्या प्रक्रियेतून जावं लागतं, जसं विद्यार्थी संबोध साध्यता प्रतिमानामध्ये स्वतः चिकित्सक विचार करतो, त्यानंतर वेगवेगळ्या घटकांचे वर्गीकरण करतो, गुणवैशिष्ट्ये वेगळे करतो, गुणविशेष त्या ठिकाणी मांडतो, आवश्यक अनावश्यक गुणविशेष वेगळे करतो आणि त्याच्यानुसार त्याची व्याख्या तयार करतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं एक चिकित्सक प्रक्रिया किंवा चिकित्सक विचार प्रणालीचा अधिक त्याची क्षमता विकास त्या ठिकाणी घडून येत असतो आणि म्हणून ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ही पोषित उद्दिष्टे आहे आणि म्हणून संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचं इथं उदाहरण घेत असताना विद्यार्थ्याला
एका संबोधापर्यंत पोहोचवत असताना आपण त्यामध्ये संबोधापर्यंत पोहोचवणं हे अध्यापनाचं उद्दिष्ट झालं. मात्र पोषित उद्दिष्ट आहे, की त्याला ह्या विचार प्रक्रियेतून त्यातून जाऊ देणं हे पोषित उद्दिष्ट झालं आणि म्हणून प्रत्येक प्रतिमानाचं एक विशिष्ट उद्दिष्ट असतं. त्याच्या मागे त्याची पोषित उद्दिष्ट देखील असतात. दुसरा एक मूलभूत घटक आहे प्रतिमानाचा पदबंध किंवा संरचना, ज्याला आपण सिंटॅक्स असं म्हणतो. तर याच्यामध्ये काही बाबी ह्या सर्वसामान्यपणे प्रत्येक प्रतिमानाला लागू पडतात. त्यात प्रत्येक प्रतिमानाच्या पायऱ्या ह्या वेगवेगळ्या असणार. त्यामध्ये प्रत्येक प्रतिमानाच्या पायऱ्यांनुसार त्या प्रत्येक प्रतिमानाच्या कृतीमध्ये सुद्धा विविधता आढळून येते. त्यानंतर विशिष्ट क्रम या ठिकाणी निश्चित केलेला असतो प्रतिमानाचा आणि म्हणून याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर अग्रज संघटक प्रतिमान नावाचं जे प्रतिमान आहे त्याच्यामध्ये 3 पायऱ्या आहेत. त्याच्यात प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था आणि तृतीय अवस्था. तर ह्या तिन्ही पायऱ्यांच्या माध्यमातून विशिष्ट कृती घडून येते आणि त्याचा विशिष्ट क्रमानेच आपल्याला त्या पूर्ण करावयाच्या असतात. त्यानंतर अ, आपल्याला प्रतिक्रियेची तत्त्वे हे तिसरं मूलभूत घटक या ठिकाणी बघायला मिळेल. यामध्ये प्रतिक्रिया म्हणजे शिक्षकाने कोणती प्रतिक्रिया विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे, याचा जर आपण विचार केला आणि विद्यार्थ्याची कोणती प्रतिक्रिया तिथे गृहीत धरायची किंवा अपेक्षित धरायची आहे, याचा जर विचार केला, तर हे सुद्धा आपल्याला आधीच निश्चिती करता येते. विद्यार्थ्याला कसे समजवायचे व त्याच्या कृतीनुसार प्रतिसाद कसा द्यावायचा, याचे नियोजन आपल्याला करावयाचे असते. विशिष्ट वर्तनाला आकार देण्याचे काम या माध्यमातून केले जाते. विद्यार्थी नियंत्रित करून विशिष्ट पवित्रा त्या ठिकाणी घेणे अपेक्षित असते. शिक्षकाने हा पवित्रा घेणे अपेक्षित असते. कारण विद्यार्थी जर आपण नियंत्रित करून त्यांना शिक्षण देऊ शकलो नाही, तर त्यांचं अवांतर विषयाकडे लक्ष वेधलं जाईल आणि मुख्य जी संकल्पना आहे, तर त्याच्या बाबतीतचा जो अभ्यास आहे, त्याच्यापासून ते परावृत्त होऊ शकतात. आणि म्हणून कोणतंही प्रतिमान ज्यावेळी तुम्हाला यशस्वीरित्या विद्यार्थ्यांवर वापरायचं असेल, त्याच्यातून अध्यापन घडवून आणायचं असेल, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला विद्यार्थी नियंत्रित करता येणं फार आवश्यक असतं. याच्याच उलट जर आपण विचार केला तर काही प्रतिमानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता निर्माण करण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. तर ही जर सर्जनशीलता निर्माण करण्याची असेल तर नियंत्रण न करता मूल्यमापन करण्याचा सुद्धा मूल्यमापन करण्याची कृती त्या ठिकाणी शिक्षकाला करावी लागते. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना त्या एखादं जर आपण काम दिलेलं असेल आणि त्यांना जर गटचर्चा दिलेली असेल आणि त्यातून मग प्रासंगिक मूल्यमापन आपल्याला करता येतं. विद्यार्थी कोणत्या विद्यार्थ्याला कसा प्रतिसाद देत आहे, कसा सहभागी होत आहे, नेतृत्व गुण त्याचे कसे विकसित होत आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. आणि भूमिका ज्या असतात ह्या प्रत्येक प्रतिमानामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाच्या भूमिका ह्या परस्पर बदलणाऱ्या असतात आणि म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक ह्या दोन्हींवर मुख्यतः कॉन्सन्ट्रेट करणारे हे प्रत्येक प्रतिमान असतं. आणि त्यानंतर पुढचं आहे सामाजिक प्रणाली, ज्याला सोशल सिस्टीम असं म्हणतो. प्रत्येक प्रतिमानामध्ये एक सामाजिक प्रणालीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील परस्पर संबंध आणि भूमिका ही प्रत्येक प्रतिमान वापरताना निश्चित केलेली असते. शिक्षकाची भूमिकेचा विचार जर आपण केला तर तो विचार प्रवर्तक किंवा निवेदक असावा, मार्गदर्शक असावा, आक्रमक असावा. प्रासंगिक ठिकाणी त्याला आक्रमक पण व्हावं लागतं, कारण विद्यार्थ्यांवर कंट्रोल ठेवणं हे तेवढंच गरजेचं असतं. योग्य वेळेमध्ये, योग्य त्या वयामध्ये, योग्य त्या अभ्यासक्रमाची जाणीव, अभ्यासक्रमाची माहिती त्या विद्यार्थ्यांना व्हावी, त्याचं ज्ञान त्यांना व्हावं, ही जबाबदारी शिक्षकावर असते आणि म्हणून प्रासंगिकरित्या शिक्षकाला आक्रमकसुद्धा त्या ठिकाणी व्हावं लागतं. सर्व प्रतिमानामध्ये ज्या विशिष्ट कृती त्या ठिकाणी घडून येत असतात, त्याचा तो मध्यस्थ असतो, केंद्रस्थानी असतो आणि म्हणून त्याचा कंट्रोल हा सगळ्या गोष्टीवर असणं गरजेचं आहे. माहितीचा स्त्रोतसुद्धा हा शिक्षक असतो, तो संघटक असतो, प्रासंगिक पारखी असतो आणि नेतृत्व गुणसुद्धा त्याच्यामध्ये आवश्यक असतात किंवा असावे. कारण त्याशिवाय आपण चांगलं आणि प्रभावी अध्यापन हे घडवून आणू शकत नाही. 5वं आहे सहाय्यभूत प्रणाली किंवा आधारभूत प्रणाली, ज्याला आपण सपोर्ट सिस्टम असं म्हणतो. तर या सपोर्ट सिस्टममध्ये विशिष्ट परिस्थितीची निर्मिती करणं हे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर अध्यापन कौशल्य आणि शैक्षणिक साधनाची निर्मितीसुद्धा आपल्याला करावयाची असते. सहाय्यभूत प्रणाली ही अध्यापनासाठी सहाय्य करणारी असते आणि म्हणून विशिष्ट परिस्थिती जर आपण निर्माण नाही करू शकलो, तर त्या ठिकाणी प्रभावी अध्यापन होणार नाही. त्याचबरोबर प्रभावी अध्यापन होण्यासाठी आशयावर आधारित विविध अध्यापन कौशल्य आपल्याकडे असलीच पाहिजे. त्याचबरोबर सपोर्टिव्ह म्हणून
शैक्षणिक साहित्य ज्याच्यातून अधिक संकल्पना मुलांना सहज स्पष्ट होतील अशा शैक्षणिक साहित्याची निर्मितीसुद्धा करणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. तर हे 5 मूलभूत घटक आपण त्या ठिकाणी पाहिलेत. आता आपण बघणार आहोत अध्यापन प्रतिमानांची कुले. अध्यापन प्रतिमानांची कुले म्हणजेच मॉडेल्स ऑफ टीचिंग, फॅमिलीज ऑफ मॉडेल्स ऑफ टीचिंग. याच्यात 4 कुले आहेत. माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान, व्यक्तिगत कुलातील प्रतिमान, सामाजिक व्यवस्था आंतरक्रिया कुलातील प्रतिमान आणि वर्तनात्मक कुलातील प्रतिमान. आता अनेक प्रतिमानांची नावं आपल्याला सांगता येतील, पण कोणतं प्रतिमान हे कोणत्या बी-एड अभ्यासक्रम असेल किंवा डी-एड अभ्यासक्रम असेल किंवा नवीन अध्यापनाच्या प्रतिमानांमध्ये वेगवेगळ्या प्रतिमानांचा समावेश आपण जर केला, तर तो नक्की कोणत्या कुलामध्ये आहे याचा विचार करत असताना ते कुल म्हणजे काय, हे आपण इथे थोडक्यात बघणार आहोत. माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान. आता माहिती प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये विद्यार्थ्यांच्या माहिती प्रक्रियाकरणावर व माहितीवर प्रभुत्व मिळवण्याच्या क्षमतेत विकास घडवून आणला जातो. माहिती कशी मिळवायची आहे, माहिती कशी साठवून ठेवायची आहे, कशी ग्रहण करायची आहे याच्यावर प्रभुत्व देणारे हे प्रतिमानं असतात. याच्यात उद्दीपक हाताळला जातो, माहितीची मांडणी केली जाते, समस्येची जाणीव, संकल्पनांची निर्मिती, समस्या सोडवणे, शाब्दिक अशाब्दिक चिन्हांचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि सर्वसामान्य तसंच विशिष्ट क्षमतांचा विकास देखील यामध्ये केला जातो. तर आता उदाहरण दाखल जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काही प्रतिमानांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. बी-एड अभ्यासक्रमामध्ये काही ठराविक प्रतिमानांचा उल्लेख आपल्याला बघावयास मिळतो. त्यातलं पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान असेल, संकल्पना प्राप्ती प्रतिमान असेल आणि अग्रज संघटक प्रतिमान असेल. हे तीनही मुख्य प्रतिमानं की ज्याच्यावर आपल्याला थेअरी आणि प्रात्यक्षिक कार्य अशा दोन्हीही गोष्टी बी-एड अभ्यासक्रमात पूर्ण कराव्या लागतात. तर त्या तिन्हीही प्रतिमान हे माहिती प्रक्रियाकरण प्रतिमानावर आधारित आहेत. कारण या पृच्छ प्रशिक्षण असेल, संकल्पना प्राप्ती असेल किंवा अग्रज संघटक प्रतिमान असेल, याच्यामध्ये माहितीवर प्रक्रिया केली जाते आणि माहितीवर प्रक्रियेच्या प्रभुत्वाचा किंवा क्षमतेचा विकास या प्रतिमानांच्या माध्यमातून साध्य होत असतो. तर रिचर्ड सचमन यांनी पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानाची निर्मिती केली. त्यांना सिद्धांतवेत्ता असं म्हटलं जातं. याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट होतं की परिकल्पना निर्मिती आणि समस्यांची उकल या पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानातून केली जाते. दुसरं आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान, जो उद्गामी अनुमान प्रक्रियेचा विकास आणि संकल्पना निर्मिती व विश्लेषण यावर भर देत असतो, जे जेरॉम ब्रुनर यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. अग्रज संघटक प्रतिमान जे आहे ते डेव्हिड असुबेल आहे. तर त्यांनी ज्ञान प्रक्रिया करण्याच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, माहितीचे संग्रहण करणे हे उद्दिष्ट मुख्य ठेवून अग्रज संघटक प्रतिमानाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं कुल आहे ते आहे व्यक्तिगत कुलातील प्रतिमान, ज्याच्यामध्ये व्यक्ती अभ्यास आहे, व्यक्तीचा स्वचा विकास आहे. व्यक्तीच्या स्वच्या विकासावर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. व्यक्तीचं प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं आणि त्याचं भावविश्वावर आधारित परिसर, समायोजन, क्षमता, विकास, परस्पर सुधारणे यावर हे व्यक्तिगत कुलातील प्रतिमान जे आहे ते यावर भर देत असतं. अनेक प्रतिमानं आहेत की जी याच्यामध्ये सुद्धा आहेत. व्यक्तिगत विकास प्रतिमाने आहेत. मात्र यातली काही प्रतिमाने ही बी-एड अभ्यासक्रमामध्ये नाहीत. ती आपण फक्त माहिती दाखल या ठिकाणी बघितलीत. सामाजिक व्यवस्था आंतरक्रिया कुलातील प्रतिमान जे आहे, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं प्रतिमान आहे. कारण याच्यामध्ये सामाजिक व्यवस्थेवर आधारित व्यक्ती व समाजातील व्यक्ती यांच्यातील आंतरसंबंधांवर आधारित भर या ठिकाणी दिला जातो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकशाही प्रक्रियेनुसार व्यक्तिमत्त्वाचा विकास साधला जातो. शालेय विकास, मनोविकास, स्वविकास या तिघा गोष्टींचा समावेश यामध्ये होतो आणि म्हणून सर्वार्थाने सामाजिक व्यवस्था किंवा आंतरक्रियाकुलातील प्रतिमान ज्याला म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये आपल्या न्यायतत्त्वशास्त्रीय प्रतिमान जे त्याचबरोबर भूमिका पालन प्रतिमान ह्या दोन्हीही प्रतिमानांचा समावेश हा या बी-एड अभ्यासक्रमामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये अनेक प्रतिमानांची नावं दिलेली आहेत. मात्र अभ्यासक्रमात असणारे न्यायतत्त्व शास्त्रीय प्रतिमान आणि भूमिका पालन प्रतिमान ह्या ही जी दोन्ही प्रतिमानं आहे ही सामाजिक व्यवस्थेवर आधारित असणारी प्रतिमानं आहेत, ज्याच्यामुळे आंतरसंबंधांचा विकास त्या ठिकाणी घडून येत असतो. आता याचं उद्दिष्ट काय आहे? डोनाल्ड ऑलिव्हर जेम्स पी शेवर सामाजिक समस्येचे न्यायतत्वानुसार विचार व चिंतन करणे, त्याद्वारे सामाजिक प्रश्न सोडवणे हे मुख्य उद्दिष्ट. त्याचबरोबर भूमिका पालन प्रतिमानामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत व सामाजिक मूल्यांची चिकित्सा करण्यास
प्रवृत्त करणे. आता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत व सामाजिक मूल्यांची चिकित्सा ज्यावेळी आपल्याला करायची आहे, त्यावेळी इथे विद्यार्थी पण आहे आणि समाज पण आहे. तर ह्या दोघांचाही विकास त्या ठिकाणी या माध्यमातून करण्यात येतो. न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमानामध्ये सुद्धा न्यायिक गोष्टींना महत्त्व देऊन त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता किंवा समाजामध्ये ज्वलंत असणाऱ्या विषयांवर आधारित विचार प्रक्रिया कशी असली पाहिजे, कोणत्या दृष्टिकोनातून आपण एखाद्या समस्येकडे बघितलं पाहिजे आणि ती समस्या न्यायिक तत्वावर कशी सोडवली गेली पाहिजे, या या विचारांचा दृष्टिकोन या माध्यमातून सामाजिक व्यवस्था या कुलातील प्रतिमानाच्या किंवा माध्यमातून त्या ठिकाणी विकास हा साधला जात असतो. तर या ठिकाणी चौथं जे कुल आहे ते आहे वर्तनात्मक कुलातील प्रतिमान, ज्याच्यामध्ये वर्तनवादी उपपत्तीवर आधारित किंवा व्यक्तीच्या दृश्य वर्तनावर भर, उद्दीपकावरील नियंत्रण व प्रबलन यावर आधारित वैयक्तिक व सामूहिक अध्ययनासाठी हे प्रतिमान उपयुक्त आहे. त्यामध्ये शिक्षण, प्रशिक्षण, उपचार, व्यक्तीतील संबंध या क्षेत्रात ते उपयोगी आहे. याच्यामध्ये वर्तनावर भर अधिक आहे. तुम्ही जर चारही प्रतिमानांचा विचार केला किंवा चारही कुलांचा जर विचार केला, तर प्रत्येक कुलामध्ये त्यांच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. पहिलं प्रतिमान जे आपण पाहिलं तर माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान, ज्याच्यावर माहितीवर प्रभुत्व मिळतं. दुसरं प्रतिमान आपलं आपण बघितलं व्यक्तिगत कुलातील प्रतिमान, ज्याच्यात स्व किंवा व्यक्ती स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी व्यक्तिगत व्यक्तिगत विकासावर त्या ठिकाणी परिणाम करणारे ते प्रतिमान आहे. सामाजिक व्यवस्थेवर आधारित प्रतिमान हे समाजाच्या आंतरसंबंधांवर आधारित किंवा वैचारिक क्षमतेमध्ये बदल घडवून आणणारं प्रतिमान आहे. आणि वर्तनात्मक कुलातील प्रतिमान जे आहे ते वर्तनवादी उपपत्तीवर म्हणजेच व्यक्तीच्या वर्तनावर वर्तनामध्ये बदल घडवून आणण्यासाठीचं प्रभावी प्रतिमान त्या ठिकाणी आहे. यामध्ये सुद्धा अनेक प्रतिमानांचा त्या ठिकाणी समावेश हा होत असतो. मात्र यातील देखील प्रतिमान ही बी-एड अभ्यासक्रमामध्ये नाहीत. बी-एड अभ्यासक्रमामध्ये जी कोणती प्रतिमानं आहे यांचा जर आपण विचार केला तर कोर्स नंबर 103 लर्निंग अँड टीचिंग यामध्ये युनिट नंबर 4 प्लॅनिंग ऑफ इफेक्टिव्ह टीचिंग यामध्ये जो उपघटक आहे टीचिंग मॉडेल्स ऑफ टीचिंग, याच्यामध्ये आपल्याला संकल्पना, त्याचे घटक, त्याचे कुलं आणि त्याचं इम्प्लिकेशन म्हणजेच त्याचं उपयोजन आपल्याला बघायचं आहे. तर याच्या नंबर 103 मध्ये बी-एड अभ्यासक्रमामध्ये लर्निंग अँड टीचिंग या विषयामध्ये युनिट नंबर 4 जे आहे प्लॅनिंग ऑफ इफेक्टिव्ह टीचिंग, याच्यामध्ये उपमुद्दा आहे मॉडेल्स ऑफ टीचिंग. याच्यामध्ये त्याची संकल्पना, त्याचे घटक, त्याची कुले आणि त्याचं इम्प्लिकेशन कसं केलं जातं याचा विचार आपल्याला करताना जे थेअरीला 4 या ठिकाणी प्रतिमानं दिलेली आहेत ती आहे, पहिलं आहे अग्रज संघटक प्रतिमान, दुसरं आहे संकल्पना प्रतिमान ज्याला आपण संबोध साध्यता प्रतिमान असे देखील म्हणतो, तिसरं आहे पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान आणि चौथं आहे न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमान. तर आता ही चारही जी प्रतिमानं आहे ही तुम्हाला थेअरीला आहे आणि थेअरीमध्ये तुम्हाला ती परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी आहेत. मात्र यातलं जे चौथं प्रतिमान आहे न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमान हे तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणून त्या ठिकाणी नाही. मग आता प्रॅक्टिकल म्हणजे काय, तर या ठिकाणी कोर्स नंबर 109 टीचिंग कॉम्पिटन्सी सेकंड जी आपल्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, यामध्ये तुम्हाला संबंधित प्रतिमानांवर आधारित लेसन प्लॅन तयार करून प्रत्यक्ष त्याचं डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा तुम्हाला वर्गामध्ये द्यावायचं आहे. म्हणजेच यामध्ये यातल्या आधीच्या 4 प्रतिमानांपैकी 3 प्रतिमानांचा समावेश मुख्यत्वे करून होतो, ज्याच्यात अग्रज संघटक प्रतिमान, दुसरं आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान आणि तिसरं आहे पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान. म्हणजे हे 3 प्रतिमानं थेअरीला पण आहे आणि प्रॅक्टिकलला पण आहे. मात्र चौथं जे प्रतिमान जे प्रॅक्टिकलला 109 मध्ये आहे ते आहे भूमिका पालन प्रतिमान. म्हणजेच तुम्हाला एकूण 5 प्रतिमानांचा अभ्यास हा बी-एड अभ्यासक्रमामध्ये करावयाचा आहे. त्याच्यात आहे अग्रज संघटक प्रतिमान, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान, न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमान आणि भूमिका पालन प्रतिमान. तर अशा प्रकारे आज आपण कोर्स नंबर 103 मध्ये मॉडेल्स ऑफ टीचिंगचा जो भाग आहे तो आपण अभ्यासला आणि त्याचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिकली कोर्स नंबर 109 मध्ये पण कसा करावायचा आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.